रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलीय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी 15 जुलै 2026 रोजी सकाळी 6:30 ते 7 वाजण्याच्या सुमारास लांजा येथील शांतीनगर सरकारी रेस्ट हाऊसजवळ गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी क्रेटा कार क्रमांक MH01 CP 8021 रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या MH05 EL 3877 क्रमांकाच्या डंपरवर भरधाव वेगात जाऊन आदळली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झालाय. या भीषण अपघातात 2 महिला, 1 पुरुष आणि एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, लांजा पोलीस ठाण्याचे हवालदार नासिर नावलेकर, पोलीस हवालदार विलास जाधव, सचिन भुजबळराव, पोलीस कॉन्स्टेबल सुयोग वाडकर, नितेश राणे, डोरलेकर, मांजरीकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आलंय. मुंबई गोवा महामार्गावरील या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी 24 न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.